महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये जुळे सोलापूर येथील मराठा समाजाने अनोख्या पद्धतीने आज आंदोलन केले। यामध्ये एका मुलाला जेलमधील पोशाख घालून आणि छगन भुजबळ यांचा मुखवटा घालून प्रतिकात्मक छगन भुजबळ उभा करून त्यांच्या हातात बेडे आणि एक ताट देऊन त्यामध्ये झुणका भाकरी ते खाद्य देऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र हा शांतताप्रिय राज्य असून महाराष्ट्रातील शांतता व ऐक्य बिघडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली छगन भुजबळ हे महाराष्ट्रभर करत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी समाजातील सामान्य नागरिक यांचा सुद्धा पाठिंबा असताना मराठा समाजाच्या विरोधात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे करून महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं काम छगन भुजबळ करत आहेत। यासाठी त्यांच्या विरोधात आज जुळे सोलापूर येथील मराठा समाजाने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून एक प्रकारे सरकारलाच इशारा दिलाय की समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडवणारा तुमचाच मंत्री आहे, त्याला तुम्ही वेळीच वर घाला, अन्यथा मराठा समाज याहीपेक्षा उग्र आंदोलन भविष्यामध्ये करेल आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील हे सध्याचे सरकार असेल असा इशारा देण्यात आला आहे। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा आणि महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्यता कशी बिघडेल हा त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहे। या पाठीमागं पूर्णपणे भाजपचे देवेंद्र फडणवीस हे रोल त्यांचा मोठा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून छगन भुजबळ हे सगळी उठाठेव करत आहेत। उलट मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी असताना, सामान्य घटक हा मराठा समाजाच्या पाठीशी असताना हे नेते लोक स्वतःची राजकीय पोळी भागण्यासाठी बाहेर पडून ओबीसी समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत आणि मराठा आणि ओबीसीमध्ये कसा द्वेष निर्माण होईल, कसा संघर्ष होईल आणि यातून यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशी राजकीय पोळी भागता येईल यासाठी यांचा प्रयत्न आहे। पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती जनता यांच्या भूलतापांना अशा गोष्टींना बळी पडणार नाही। उलट महाराष्ट्रातील जनतेनं काल दाखवून दिलं की यांचा जरी मेळावा झाला तरी शांततेत ओबीसी समाजाने मनोज जरांगे पाटील यांचे 100 JCB मी स्वागत केलं फुलं टाकून। हेच महाराष्ट्राची ऐक्यता आहे आणि बहुजन समाज हा पूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होता, आता सुद्धा बहुजन समाज हा एकत्र आहे आणि महाराष्ट्रातील जनता याला बळी पडणार नाही। काय सांगाल? मराठा व्यक्ती छगन भुजबळ हा संविधानिक पदावर असताना सुद्धा छगन भुजबळाने काल सभा घेऊन अंबडमध्ये सभा घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं वक्तव्य केलं आहे। पदावर असताना सुद्धा जाणून बुजून आपण दाखवलेलं एक मंत्री त्याला जात नसतो, धर्म नसतो, पंथ नसतो, तो सर्व जनतेचा असतो आणि हा छगन भुजबळ दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करताय। तर आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पक्षामध्ये असताना छगन भुजबळ वक्तव्य करू नये। प्रामाणिक मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले, त्याआधी त्यांनी स्वतःचं चरित्र तपासणं गरजेचं होतं। कारण तेलगी घोटाळा असू दे, महाराष्ट्राचा घोटाळा असू दे, त्यावेळेस 2 वर्ष जेलमधली ही पिठलं भाकरी खाल्लेली त्यांनी आठवता ना छगन भुजबळ परत एकदा तुम्हाला पिठलं भाकरी खायला आम्ही जेलमध्ये पाठवून राहणार जेलमध्ये त्यांनी पिठलं भाकरी खाल्ली 2 वर्ष त्यांनी समजा की आपण जेलमध्ये कशा प्रकारे राहिलोय आणि दुसऱ्यांना नाव ठेवणं काय होतं हे त्यांनी ऐकून घ्या। मला काय सांगाल? काय नक्की महाराष्ट्राचं जबाबदार मंत्री असलेला छगन भुजबळ जो संविधानिक पदावर मंत्रिपदी असताना सुद्धा त्याला कुठली जात, कुठली धर्म, कुठला पंथ हे बघता येत नसतं। सर्व समाजचे कर्तव्य आहे त्यांनी त्यांना सगळं न्याय देणं, पण फक्त ओबीसीसाठी छगन भुजबळ हा मैदानावर उतरलेला दिसतो। त्यातूनच त्याचा मराठा द्वेष दिसून येतो। मराठा आरक्षणात सगळ्यात मोठा अर्थ म्हणजे छगन भुजबळ आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांनी आमचे मराठी योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला, त्यांची प्रामाणिकता याच्यावर सासरवाटी सुद्धा काढलेली आहे। माझं या छगन भुजबळला आव्हान आहे, अरे तू तेलगी घोटाळ्यामध्ये आरोपी होता, महाराष्ट्रात आरोपी होता, 2 वर्ष ह्या जेलमधली पिठलं भाकरी खाल्लंय,
हे आठव जरा तू म्हणून छगन भुजबळला आठवण करून देण्यासाठी आम्ही पिठलं भाकरी आंदोलन या ठिकाणी जुळे सोलापूर मराठा समाजाच्या वतीने करत पिठलं भाकर खाऊ घाला.